नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। पीक विमा तुम्हाला 100% मिळणार आहे। आता हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, किती तारखेपर्यंत अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, या ठिकाणी जो प्रपत्रक देण्यात आलेला आहे, जो अर्ज देण्यात आलेला आहे, या अर्जाबरोबरच अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे, प्रेस नोट्स कधी देण्यात आलेली आहे, त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला दिनांक टाकायची आहे, ज्या दिनांकाला तुम्ही अर्ज करणार आहात। अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून पूर्वीचा अर्ज दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे। तुमचा तालुका टाकायचा आहे। पीक विमा दावा तक्रार अर्ज आहे हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा अर्ज पाठवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचं नाव तुम्हाला इथे पूर्ण भरायचं आहे, गाव टाकायचं आहे, मंडळ टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे आणि तुमचा जिल्हा ऑलरेडी असेल, जर नसेल तर या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे। सर्वे नंबर म्हणजे गट क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे, क्षेत्र टाकायचं आहे। त्या सर्वेनुसार त्या गट क्रमांकामध्ये तुमची किती शेती आहे त्याची शेतीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। पूर्वसूचना दिलेला तारीख तुम्हाला इथे या ठिकाणी टाकायची आहे। जी पूर्वसूचना तुम्ही दिली होती त्याचा दिनांक काय आहे त्या दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। डोकेट आयडी नंबर टाकायचा आहे। आता इथे तुम्ही परत प्रश्न कराल, डोकेट आयडी नेमकी कोणती असेल, कोणत्या ठिकाणी आम्हाला मिळेल। जर तुम्ही गेल्या वर्षी क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून तक्रार केलेली असेल तर तुम्हाला डोकेट आयडी मिळालेली असेल, ती डोकेट आयडी इथे या ठिकाणी टाकावं लागणार आहे। पीक विमा पावती क्रमांक सोबत पावतीचा छायाप्रत जोडायची आहे, म्हणजे पावतीचा झेरॉक्स तुम्हाला यासोबत जोडायचा आहे। यापूर्वी पीक विमा भरपाई मिळाली असेल तर रक्कम नमूद करायची आहे। आता तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे इथं पावती जोडायला विसरू नका। गेल्या वर्षी जो पीक विमा तुम्ही भरला होता त्याची पावतीचा झेरॉक्स तुम्हाला यासोबत जोडायचा आहे। जेवढी रक्कम तुम्हाला मिळालेली आहे तेवढी रक्कम या ठिकाणी नमूद करायची आहे। जर मिळाली नसेल तर तुम्हाला इथे डॅश मारायचे, सोडून टाकायचं आहे। आता इथे बघा, नुकसानी बाबीचा थोडक्यात तपशील तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। आता तपशील म्हणजे नेमकं तुमचं पीक जो नुकसान आहे कशासाठी झाला, अतिवृष्टीमुळे झाला की पूर परिस्थितीमुळे झाला की काही कशामुळे, इतर कोणते कारण आहेत, की कोणता रोग पडला त्यामुळे इथं तुमचं पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याचं नुकसानाचा थोडक्यात तुम्हाला इथे तपशील लिहायचा आहे। आणि अन्य तक्रार असेल तर त्याबाबतचा थोडक्यात तपशील तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे। म्हणजे या व्यतिरिक्त कोणता तुमचं अन्य प्रकारामुळे तुमचं पीक विमाचं नुकसान झालेलं आहे का त्याचा तुम्हाला इथे उल्लेख करायचा आहे। आता बघा, शेतकरी विमाधारक स्वाक्षरी तुम्हाला इथे वरती टाकायची आहे। तुमचा अंगठा असेल तर अंगठा करा, तुमची जर सही असेल तर सही करा, मोबाईल नंबर टाका, पत्ता टाका। या ठिकाणी टिप्स दिलेला आहे, तो टिप्स इथे समजून घ्या। कृपया सदरचा अर्ज तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य, सचिव तथा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करून पोच पावती घ्यावी। आता बघा, अर्ज तुम्हाला कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला समजून आली असेल। आता ही पोच पावती त्यांच्याकडून तुम्हाला परत घ्यायची आहे। आता पोच पावतीमध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे बघा, नाव आहे, गाव आहे, तालुका आहे, जिल्हा आहे, यांचा तक्रार अर्ज कार्यालयास आज दिनांक सादर झालेला आहे, म्हणजे किती तारखेला प्राप्त झालेला आहे त्याचा तारीखेचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। आता मी तुम्हाला प्रेस नोट दाखवतो। भरपूर असे लाभार्थी म्हणतील ही सर्व काही माहिती फेक आहे किंवा व्यवस्थित माहिती नाही आहे। प्रेस नोट पहा, खरीप हंगाम 2023 पीक विमा बाबतचा हा प्रेस नोट आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या प्रपत्रकात संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती यांच्या कार्यालयात दिनांक 3 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले आहे। आता तुम्ही पाहिला असेल, आपण प्रपत्रक जो समजून घेतला, कशा पद्धतीने अर्ज भरायचा याबद्दलची सुद्धा माहिती घेतली। हे दोन्ही बी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकणार आहे, त्या ठिकाणी त्याची PDF काढून घ्या, व्यवस्थित अर्ज भरा आणि तुमच्या तालुका निवारण समितीला हे देऊन टाका। जर तुम्ही नांदेड जिल्ह्याचा असेल तर नांदेड जिल्ह्याचा तुम्ही अपडेट या ठिकाणी समजून घेतला असेल। नांदेड जिल्ह्यामध्ये जे जे लाभार्थी असतील ते लाभार्थ्यांनी हा जो अर्ज आहे तो अर्ज भरून तुमच्या तालुक्याला देऊ शकता। आता या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याची अपडेट येईल तेव्हा आपण नक्की माहिती घेणार आहोत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू।